मीरा कुठे दिसली नाही. म्हणजे अथर्वशी वाद झाला म्हणून घर सोडून गेली का? दामोदर, तू मीराला कधीपासून ओळखतोस? कुणाशी वाद घालणारी ती मुलगी नाही आणि वाद झाला तरी न सांगता निघून जाणारी ती मुलगी नाही. आधी अशी एखादी निघून गेली नाही ती, पण आज गेलीच की कोणाला न सांगता. काय ना अजित, मीराने या घरात कसं वागावं, काय करावं यासाठी तिला कुणाच्याही सर्टिफिकेटची किंवा परवानगीची अजिबात गरज नाहीये. मॅडम, मीरा तिच्या पाळून ठेवलेल्या भूतासोबत कुठे निघून गेली नसेल ना? शांत बस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. अथर्व, शर्टाची बटणं लावायची ही काही एक नवीन पद्धत आहे का? काय झालं बाबा? नाही, ती वरखाली झालेत सगळे मग. सॉरी. अच्छा अच्छा, अनन्या, मीरा इथे नाहीये म्हणून हे असे सगळे गोंधळ होत आहेत का? बाबा, असं नाहीये काही. बाय द वे, मीरा गेले कुठे? बाबा, मी पण कधीपासून त्याला तेच विचारतेय, सांगतच नाहीये. बाबा मला माहिती. वहिनी वहिनी ऐका ना, तुमच्यासाठी गजरा आणलाय. गजरा? हो, तुम्ही रोज गजरा माळता ना. मी बाहेर गेले होते, म्हटलं तुमच्यासाठी पण घेऊन यावा, पण विसरूनच गेले द्यायला. माळू का मी तुम्हाला? का दादा तू माळतोयस? मध्ये इथे सगळ्यांसमोर मी तिला गजरा माळला तर तुझी बहिणीच लाजेल ना. अरे ओके, अशा तूच माळ. बर, मीच माळते. वहिनी हे द्या ना, हे ठेवा बाजूला. नर्मदा, मी ऑलरेडी माळलाय गजरा. हो असू द्या की, मी त्याच्यावरच अजून माळते. छान भरगच्च दिसेल.